मित्रांनो, तुम्ही वातावरण बघत असाल आणि फील सुद्धा करत असाल, आसपासला बघत असाल की किती ऊन पडलंय, एवढं ऊन पडलंय की माणसाला जगण्यासाठी सुद्धा खूप मुश्किल झालंय। घराबाहेर पडण्यासाठी तर मुश्किल आहेच, पण घराबाहेर पडून उन्हामध्ये काम करण्यासाठी किती मुश्किल येतंय ना, किती अवघड आहे, किती त्रास होतोय, किती तकलीफ होते, त्याला जाऊन विचारा जो उन्हामध्ये काम करतोय। आज जर आपण पालघर जिल्ह्यामध्ये बघितलं तर 34 डिग्री सेल्सिअस तापमान आहे आणि फील किती होतंय 43 डिग्री सेल्सिअस। आजपर्यंत जर पालघर जिल्ह्यामधील हाय तापमान बघितलं तर 45 डिग्री सेल्सिअस एवढं होतं आणि एवढ्या तडपत्या उन्हामध्ये माणूस कसा जगेल, कसा काम करेल। मित्रांनो, ज्यांच्या घरामध्ये एक वेळेस काम करून जे पोट भरतात ना, जरी एक वेळ काम नाही केलं तरी त्यांना खायला सुद्धा भेटणार नाही, अशा परिवारासाठी, अशा कुटुंबासाठी अशा उन्हामध्ये कसे काम करतील आणि कसे पोट भरतील, हा एक सुद्धा प्रश्न निर्माण होतोय आपल्या मनामध्ये। कसं जगू, कसं राहू या पृथ्वी तलावर, यंदा जर एवढं ऊन असेल तर पुढच्या वर्षी काय होईल, अशा प्रकारचे वेगवेगळे प्रश्न आपल्या मनामध्ये येतात। पण एवढं ऊन का वाढलंय, एवढी गरमी का वाढली आणि ही कशामुळे वाढली आणि याच्यासाठी सोल्युशन काय आहे, हे सर्व आज डिटेलपणे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। बस हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। 2022 वर्षामध्ये सांगितलं जात होतं की हॉटेस्ट समर इव्हर, म्हणजे आतापर्यंतचा सर्वात गरम उन्हाळा 2022चा होता आणि या वर्षाने 122 वर्षांचा रेकॉर्ड मोडला होता। आणि त्याच्यानंतर 2023 आलं आणि या उन्हाळ्याने, या गरमीने, या उन्हाने 2000 वर्षाचा रेकॉर्ड मोडला होता। आणि त्याच्यानंतर 2024 आलं, म्हणजे यंदाचं वर्ष। आणि यंदाचं वर्ष असं आहे की जेवढे पण उन्हाळे निघून गेले त्याच्यातून सर्वात गरम आणि सर्वात भयानक उन्हाळा यंदाच्या वर्षाचा आहे। भारतामधला आतापर्यंतचा सर्वात हायेस्ट टेम्परेचर पॉइंट म्हटला तर दिल्लीचा आहे, कारण दिल्लीमध्ये 53 डिग्री सेल्सिअस तापमान होते। दिल्लीमध्ये जर बघायला गेलं तर झाडे तोडा, मोठमोठ्या बिल्डिंगी बांधा आणि भारताचा विकास करा, माणसांना चांगल्या सुख सुविधा द्या, पण त्याचाच भोग आपण एकीकडून फेडतोय उन्हातर्फे, गरमीतर्फे। 2024 म्हणजे यंदाच्या वर्षी ओडिशा, मध्य प्रदेश, झारखंड, उत्तराखंड आणि छत्तीसगड या राज्यामध्ये फॉरेस्ट फायर झालाय, म्हणजे उन्हामुळे जंगलाला आग लागली, त्या जंगलातले सर्व प्राणी जळून खाक झाले आणि झाडं मेली, झाडं जळाली आणि याच्यामुळे गरमी वाढली आणि तिथल्या लोकांना याचा भरपूर त्रास होतोय। गरमी वाढण्याचं जर आपण मेन कारण बघितलं तर ह्याचं कारण आहे एल निनो। चला तर आता जाणून घेऊया आपण एल निनो कशाला म्हणतात। साऊथ आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाच्या मध्ये एक समुद्र आहे आणि या समुद्रामधून वारा वाहतोय। साऊथ आफ्रिकेकडून ऑस्ट्रेलियाकडे हा वारा वाहतोय, पण हा वारा जेव्हा वाहतोय तेव्हा साऊथ आफ्रिकेकडे जे समुद्रातलं पाणी आहे, थंडगार पाणी आहे, ते साऊथ आफ्रिकेकडे जातंय, म्हणजे तिकडे जमा होतंय। आणि जे गरम पाणी आहे, म्हणजे जे हॉट पाणी आहे, ते ऑस्ट्रेलियाकडे वरती येतंय। त्याच्यामुळे गरम पाणी असल्यामुळे त्या ठिकाणी बाष्पीभवन होतंय आणि बाष्पीभवन झाल्यामुळे ऑस्ट्रेलियामध्ये जास्त पाऊस पडतोय। हेच कारण आहे की ऑस्ट्रेलियामध्ये जास्त पाऊस पडतोय आणि जो वारा वाहतोय या वाऱ्याला ट्रेड वाइन्स असं म्हटलं जातं। यंदाच्या वर्षी काय झालंय की जो वारा जोरात वाहत होता ना, तो वारा, ते ट्रेड वाइन्स खूप हळू गतीने वाहत आहेत आणि ही सायकल 2, 5, 7 किंवा 10 वर्षांनी येते आणि 6 महिने ते 12 महिन्यांपर्यंत चालते आणि याच गोष्टीला एल निनो या नावाने ओळखलं जातं। आणि हेच कारण आहे की आपल्या भारतामध्ये खूप गरमी वाढली आणि ही गरमी आपल्याला महसूस सुद्धा होते आणि याचा परिणाम फक्त मनुष्यावरती नाही तर पक्ष्यांवरती सुद्धा होतो, प्राण्यांवरती सुद्धा होतो। आणि गरमी वाढल्याचं आणि ऊन वाढल्याचं फक्त हेच एकमेव कारण नाही, दुसरं कारण आहे ते म्हणजे जंगलतोड। मित्रांनो, आज आपण जर बघितलं तर झाडे सुद्धा खूप तोडली जात आहेत। आपण जर शहरामध्ये बघितलं तर इमारती जास्त दिसतात पण झाडे खूप कमी दिसतात। का? कारण झाडे तोडली जात आहेत आणि त्या ठिकाणी इमारती बांधल्या जात आहेत। आपण जर गावाकडे बघितलं तर झाडे तोडली जात आहेत आणि त्या ठिकाणी शेती केली जात आहे, घरं बांधली जात आहेत। शहराकडे इमारती बांधली जात आहेत, म्हणजे झाडे तोडा आणि त्या ठिकाणी शेती करा किंवा इमारती बांधा किंवा घरं बांधा किंवा रस्ते करा, म्हणजे भारतामध्ये डेव्हलपमेंट, विकास तर होत चाललाय, पण एकीकडे झाडे सुद्धा तोडली जात आहेत। आणि हे झाडं खूप इम्पॉर्टंट आहेत आपल्या वातावरणामध्ये। ज्या ठिकाणी जेवढी जास्त झाडं त्या ठिकाणी थंडगार वातावरण सुद्धा राहतं, थंडगार हवा वाहते आणि त्या ठिकाणी शुद्ध हवा सुद्धा मिळते। जेवढी जास्त झाडं आपण लावू तेवढा आपलाच फायदा आहे आणि जेवढी जास्त आपण झाडं तोडू हा आपलाच तोटा आहे। कारण आज जर आपण बघितलं
तर झाडं जास्त तोडली जात आहेत आणि लावली कमी जात आहेत। जे झाड आपण तोडतो ना त्याचे महत्त्व आपल्याला तेव्हाच कळतं जेव्हा जास्त गरमी लागते, जेव्हा जास्त ऊन लागतं आणि आपण झाडाची सावली शोधत फिरतो आणि आपल्याला झाड कुठं दिसत नाही आणि तेव्हाच आपल्याला कळतं त्या झाडाचं महत्त्व। म्हणून जास्तीत जास्त झाडं लावा, कारण निसर्ग आपण वाचवू आणि जास्तीत जास्त झाडं लावू तेव्हाच आपण सुद्धा वाचणार आहोत, कारण निसर्ग आहे म्हणून आपण आहोत। आणि तुम्हाला जर होऊ शकेल तर आंब्याची जास्तीत जास्त झाडं लावा, कारण एक आंब्याचं झाड त्याच्या पूर्ण लाईफमध्ये 81 टन्स कार्बन डायऑक्साईड शोषण करतो आणि 271 टन्स ऑक्सिजन प्रोड्यूस करतो, म्हणजे उत्पादन करतो। त्याच्यामुळे आंब्याची जास्तीत जास्त झाडं लावा। आणि हे सुद्धा लक्षात ठेवा की एक आंब्याचं झाड लावण्यासाठी जर तुम्ही भरपूर झाडं तोडत असाल तर हे करू नका। ज्या ठिकाणी झाडं नसतील त्या ठिकाणी ती झाडं लावून टाका, कारण जेवढी झाडं लावाल तेवढं आपल्याला ऑक्सिजन मिळेल आणि त्या ऑक्सिजनमुळेच आपण जिवंत आहोत। त्याच्यामुळे या वातावरणाला आणि या निसर्गाला वाचवा, म्हणजे निसर्ग आपल्याला वाचवेल। तुम्हाला माहिती आहे की आपल्या भारतामध्ये बरीच लोक बिझनेस करतात, धंदा करतात आणि उन्हामध्ये जाऊन काम करतात आणि अशामुळे आपल्या भारतामधला बिझनेस चालतो, कामं चालतात आणि याच्यामुळे आपल्या भारताचा विकास होतोय। पण या उन्हामुळे, या गरमीमुळे माणसं उन्हामध्ये काम करत नाही, त्यांना त्रास होतोय आणि त्याच्यामुळे ही कामं थांबलेली आहेत आणि याच्यामुळे अजून माणसं गरीब होत चाललेले आहेत। विचार करा, एका उन्हामुळे, एका गरमीमुळे। तर प्लीज करून झाडं नक्की लावा आणि जे झाडं आहेत त्यांना प्लीज करून तोडू नका। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्वांनी एक लाईक नक्की करा। आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रांना शेअर नक्की करा। थँक यू। खतम।